जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ इयत्ता 8वी या उपक्रमाअंतर्गत आमच्या कोपरगाव तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षक श्री बाबासाहेब कारभारी काळे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासली हे आज बुद्धिमत्तेची समसंबंध त्याच्यातील उपघटक इंग्रजी वर्णमाला ही तासिका घेत आहे. मी त्यांना अहिल्यानगरच्या वतीने विनंती करतो की आपण सर तासिका सुरू करा. धन्यवाद सैनानी सर. आज बोला. मिशन आरंभ 2025च्या उपक्रमांतर्गत आज 16व्या दिवशी आपण सर्व जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं मनापर्यंत हार्दिक स्वागत. आपण हा उपक्रम यशस्वीतेसाठी दररोज जॉईन होत असल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. या उपक्रमातून काय साध्य होणार आहे हे 1 मिनिटामध्ये आपण पाहणार आहोत. या उपक्रमामधून तुम्हाला अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे. या उपक्रमातून तुमची बुद्धिमत्ता विकसित करण्याचा आमचा मानस आहे. आणि तसंच या उपक्रमामधून तुम्हाला MPSCच्या धर्तीवर आणि UPSCच्या धर्तीवर चांगलं मार्गदर्शन कसं मिळेल आणि तुम्हाला त्याची गोडी लागून भविष्यामध्ये तुम्ही एक चांगले अधिकारी, चांगला माणूस म्हणून, चांगला नागरिक म्हणून जीवन कसं जगता येईल याचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. आणि त्या दृष्टीने हा सगळा 8 तास या सगळ्या गोष्टींसाठी आहे. आणि या मिशन आरंभ उपक्रमांतर्गत आज 16व्या दिवशी आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीच्या अंतर्गत इंग्रजी वर्णमालेशी संबंधित समसंबंध या घटकाविषयी आपण आज पाहणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी या पाठाची तयारी करण्यापूर्वी तुमच्याजवळ वही, पेन, पेन्सिल या गोष्टी असणं आवश्यक आहे. त्याची तुम्ही 1 मिनिटामध्ये तयारी करून ठेवायची आहे. कारण जे जे उदाहरण तुम्हाला सांगितलं जाईल, जो प्रश्न तुमच्या पुढे आलेला असेल स्क्रीनवर, तो तुम्हाला लिहायचा आहे. त्या प्रश्नाचा विचार करायचा आहे आणि मग तुम्ही तो प्रश्न सोडवून त्याचं उत्तर तयार करायचं आहे. मग तो आपण कसा सोडवला हे पण पाहणार आहोत. चला तर मग आपण या ठिकाणी आता प्रत्यक्ष घटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओके, तर बघूया. आपण पहिल्यांदा आपण आहे की आपल्याला A पासून तर Y पर्यंत ही जी 5च्या गटाने जी अक्षरं लिहिलेली असतात त्या अक्षरांचे क्रमांक आपण ध्यानात ठेवायचे होते. मागच्या तासाला 8 तारखेला जो तास झाला आपला, त्या तासाला आपण शिकलेलो आहोत की ते क्रमांक ध्यानात ठेवणं गरजेची गोष्ट. त्या प्रत्येक अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक, उजवीकडून कितवा क्रमांक, गटातला क्रमांक कितवा, हे आपण जर चांगलं लक्षात ठेवलेलं असेल तर बाकीचे प्रश्न सोडवताना कमी वेळेमध्ये जास्त काम आपल्याला होऊ शकतं. हे तुम्हाला अनुभव आला असेल, त्याच्यावर आधारित बरीचशी उदाहरणे आपण सोडवलेली देखील असू शकतात. तर ठीक आहे, आपण आता तुम्ही तयार राहा आणि लगेच आपण या ठिकाणी स्क्रीन शेअरिंग करणार आहोत. दिसतंय का सर? हो, दिसतंय. दिसतंय. ओके, ठीक आहे. आपण त्यातलं या ठिकाणी आपण या घटकामध्ये 5च्या गटामध्ये A पासून रोटेट ऑप्शन चालू केला ना आणि मोबाईल आडवा धरला तरी चालेल. अच्छा. हो, म्हणजे मोठं दिसेल अजून मुलांना. आता दिसतंय का पहा बरं? दिसतंय? हो, एकदम सुंदर. ओके, ठीक आहे. ओके, आता फळ्याचं स्क्रीन दिसतंय?
दिसतंय पण ते आडवा नाही झाला मोबाईल का? हा, माझ्या स्क्रीनवर आडवा झालाय. हा ओके. हा आता दिसतोय बरोबर का? आहे. आता बरोबर. हो हो. बरोबर आहे. ओके ओके, ठीक, चालेल. कधी आडवा कधी उभा ऍडजस्ट करावा लागेल. ठीक आहे. तर मग आपण या ठिकाणी बघणार आहोत ए पासून तर पहिला गट ए ने सुरू होणार आहेत. ए बी सी डी ई असे 1 2 1 2 3 4 5 नंबर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्याच्या खाली आपण 1 to 5 असे अंक लिहून घेऊ शकतो पहिल्यांदा जेव्हा प्रश्नपत्रिका आपण सोडवतो त्यावेळेस. त्याच्यानंतर F to J आहेत, K to O आहेत, P to T पर्यंत आहेत आणि U to Y पर्यंत आहे. असे 5 गट असतात. या 5 गटांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दिसायला सगळ्या गोष्टी सोप्या असतात, पण त्याच्यामधलं डीप नॉलेज आपण मिळवणं गरजेची गोष्ट असते. ठीक आहे. तर आपण आहोत या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीन दिसते. तर या ठिकाणी के ओ क्यू आणि क्वेश्चन मार्क म्हणजे चौथं पद काय आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. हा आपला मागच्या 8 तारखेचाच अभ्यास होता. आपण असंच पुढे जाणार आहोत. तर आपण आता शोधूया ते के ओ क्यू क्वेश्चन मार्क. तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ते लिहून घेतल्यानंतर तुम्ही ते सोडवायचं आहे. त्याचे ऑप्शन पण खाली दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे व्ही, दुसरा ऑप्शन आहे टी, तिसरा ऑप्शन आहे आय आणि चौथा ऑप्शन आहे जे. या ठिकाणी तुम्हाला उत्तर किती नंबरचं बरोबर आहे ते तुम्हाला शोधून ठेवायचं आहे. आणि त्याचा ते उत्तर कसं आलं ते पण सांगता यायला हवं. अंदाजे काही पण सांगायचं नाही की 1 2 3 4 हे अंदाजे सांगण्याला काही अर्थ नसतो. आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागलायला हवा. ओके, काहींनी कदाचित बरोबर काढला असेल. राईट, प्रयत्न तर चांगला आहे काहींचा. केचा नंबर लिहितायत, ओचा नंबर लिहितायत, क्यूचा लिहितायत. काही संबंध लागतो का पहा बरं. चॅट बॉक्स चालू केलाय हा मी. हा, त्यांना लिहायला चॅट बॉक्स चालू केलाय. असं का? हा, त्यांना उत्तर काही लिहायचे असतील तर. बरं, त्या मुलांसाठी का? हो हो हो. बघ, ओके, चालेल. आपल्याकडे उत्तराची दुसरी स्लाइड आहे. चॅट बॉक्स चालू केलेला आहे. उत्तरे तुम्ही नोंदवू शकता. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकू शकता. किती नंबरचं उत्तर आहे तेवढा अंक टाका फार झालं तर. राईट, चला ठीक आहे. आपण हे 2 मिनिटं वेळ तुम्हाला या गोष्टीसाठी दिलेला होता. आता आपण प्रत्यक्षात त्याचं उत्तर काय आहे ते पाहणार आहोत आणि कसं आलं ते पाहणार आहोत. ओके, रेडी आहात? मग तपासा बरं तुमचं उत्तर कसं आलं ते. राईट. आता इथं पहा, केचा क्रमांक आपण विचारात घेतला होता. इथे एक थोडीशी मेक होती. तुम्ही क्रमांकांचा विचार केला असेल, नुसता एकाच बाजूने विचार केला असेल. इथं पहा, केचा डावीकडून 11वा क्रमांक आहे आणि ओचाही उजवीकडून 11वा क्रमांक आहे. दोन्ही सेम आहेत. फसला की नाही? ओके ओके, ठीक आहे चालेल. तुम्हाला ही कल्पना द्यायची होती की आपण जो विचार करत होतो आता आणखी एक वेगळा विचार करून पाहायचं होतं
की डावीकडून कितवा क्रमांक आहे, उजवीकडून कितवा क्रमांक आहे. केचा क्रमांक आहे डावीकडून 11वा आणि ओचा क्रमांक आहे उजवीकडून 11वा. दोन्ही सेम आहे. मग जर हे सेम आहे तर तसंच पुढच्या पदामध्ये सुद्धा त्याचा समान संबंध असतो. मग आता क्यू आणि क्वेश्चन मार्कच्या जागेवर जायला हवं. क्यू याचा क्रमांक आहे क्यूचा डावीकडून 15वा. मग उजवीकडून 15वा क्रमांकाला कोण आहे? यस, करेक्ट. तर पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3 आय आहे. आयचा क्रमांक आहे 15वा. बरोबर, बघितलं? आली ना मज्जा एकदम. ओके, चला ठीक आहे. बघितलं मग आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इथं फसवण्याचा जो प्रयत्न झाला की तुम्ही फक्त क्रमांकाचा विचार करत होता, पण डावीकडून आणि उजवीकडून असा विचार तुम्ही केलाच नाही. मग असा विचारही करायला हवा. मी तुम्हाला हे सांगतो, अशाच प्रकारची जी उदाहरणे आहेत ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासायची आहे नंतर. आता फक्त तुम्हाला हा क्ल्यू म्हणून दिलं असंही उदाहरण असतं. ओके, तुम्ही लिहून घेतलं डावीकडून 11वा नंबर आणि समान संबंधानंतर डावीकडून 15वा नंबर आणि उजवीकडून 15व्या नंबरचं उत्तर बरोबर. रेडी आहात? ओके, चला ठीक आहे. मग आता दुसऱ्या प्रश्नाकडे चालायचं. पहिला प्रश्न शोधला, चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, दुसरा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. आता हा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 2, जी के आणि त्याच्याशी संबंध आहे एम चा. जी के चा संबंध आहे एम शी. तसाच समान संबंध आहे जसा जी के चा एम शी संबंध आहे, तसाच समान संबंध आहे क्यू एस चा क्वेश्चन मार्क म्हणजे एमटी स्पेस जो आहे, रिकामी जागा जी आहे, जे पर्याय दिले त्यांच्याशी. मग पर्याय 1 आहे डब्ल्यू, 2 आहे एक्स, 3 आहे व्ही आणि 4 आहे यू. यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आणि ते तुम्ही शोधू शकता. आता करा बरं विचार. तुमच्यासाठी किती वेळ पाहिजे? परीक्षेत 1 मिनिट वेळ मिळतो. चला ठीक आहे, आपण आता अभ्यास करतोय आणि शिकतो आहोत म्हणून 2 मिनिटाचा वेळ देऊया. ओके, करा बरं. कोण प्रथम करतं पाहूया. चॅट बॉक्स मध्ये तुमचा क्रमांक नोंदवू शकता. किती नंबरचा क्रमांक आला काय, पण उत्तर काढायला हवं, ते सांगता यायला हवं तुम्हाला. तुमच्या शिक्षकांशी हे शेअर करायचंय तुम्हाला. अरे वा, काही जण खूप छानपैकी प्रयत्न करून पाहतायत. व्हेरी गुड. काहींनी क्रमांक लिहिले, काहींनी अंदाजे पण उत्तर नोंदवलं वाटतं. अंदाजे नका बाळांनो, उत्तर अंदाजे नका नोंदवत जाऊ. ही तुमची परीक्षा नाहीये, हे लर्निंग चाललेलं आहे. परीक्षेत सुद्धा अंदाजाला काही स्थान नसतं. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गणित करायचं आहे. हा एक क्ल्यू मी तुम्हाला दिला. छोटंसं गणित करायचं आहे. यस, 2 मिनिटं संपले असतील तुमचे. चला, तुम्ही जीचा क्रमांक 7 लिहिलेला आहे बरोबर? हो, गेला जी के एम. आता इथं पहा बरं का, तुमची स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, माझ्या स्क्रीनवर बघतायत. जीचा क्रमांक आहे 7, के चा क्रमांक आहे 11 आणि एम चा क्रमांक आहे 13. बरोबर पाहिलं? आता क्यू आणि एस कडे जात आहोत. क्यू चा क्रमांक आहे 17, एस चा क्रमांक आहे 19
आणि क्वेश्चन मार्कला मग काय आलं पाहिजे, तर तिथं 23 यायला पाहिजे. कसं यायला पाहिजे 23? तर ते असं, या ज्या संख्यांचं जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं, 7, 11, 13 आणि 17 आणि 19 यांचा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की या मूळ संख्या आहेत. बरोबर, मूळ संख्या आपण पाहिलेल्या 2, 3, 5, ज्यांना ती संख्या आणि एक या दोनच अंकांनी भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. या क्रमवार मूळ संख्या आहेत. 7 नंतरची येणारी जी मूळ संख्या आहे ती 11 आहे. 11 नंतरची मूळ संख्या आहे 13. बरोबर, तसाच संबंध आहे. 17 नंतरची मूळ संख्या आहे 19 आणि 19च्या नंतर येणारी नंतरची मूळ जी संख्या आहे ती 23 येते. मग आता मूळ संख्या 23 येते, मग 23 नंबरचं अक्षर कोणतं, तर ते कोणतं असेल, डब्ल्यू. कोणतं अक्षर, डब्ल्यू. मग कोणता पर्याय लिहायला पाहिजे होता तुम्ही, 1. बरोबर, आलं लक्षात, कळलं तुम्हाला आता? हे क्रमवार मूळ संख्यांचा ग्रुप आहे. म्हणजे आपल्याला हे काम करताना मूळ संख्यांचे सगळे नियम माहित पाहिजे, मूळ संख्या यायला हव्या. बरोबर, समजलं? लिहून घ्या. मग या क्रमांक जे लिहिले ते त्या पद्धतीने लिहिले का पहा, त्यांचा संबंध काय, पुढे क्रमवार मूळ संख्या असं शब्दही लिहून घ्या. ओके. आणि हे दुसरं उदाहरण संपल्यावर खाली रेघ ओढा. याचा आता तिसऱ्याशी संबंध ठेवायचा नाही, म्हणजे मोकळ्या पद्धतीने गणित करा. एका पानावर 2-3च लिहिले तरी चालेल. जास्त गर्दी करू नका, ती तुम्हाला दिसणार नाही. आता आपण तिसऱ्या गणिताकडे वळणार आहोत. बरोबर आहे, चलायचं तिसऱ्या गणिताकडे. तिसरं गणित आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. पहा काय गणित काय उदाहरण दिसतंय, गणितच आलंय ते उदाहरण आहे. बघूया. सी चा या क्वेश्चन मार्कच्या जागेवर असलेल्या अक्षराशी संबंध आहे. आता पहिल्याच पदामध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क दिला, मग याचा अर्थ आपण कसा विचार करायचा, जे दुसरं पद आहे त्याचा विचार करायचा आणि दुसऱ्याचा पहिल्याशी समसंबंध शोधायचा. आता इथं दुसरं पद आहे, आर ला डब्ल्यू, आर कनेक्टेड डब्ल्यू, या तसाच संबंध सी आणि पर्यायाचा असेल. देऊ वेळ? चला ठीक आहे, आपण 2 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, सोडवा बरं, सोडवा आणि तुमच्या चॅट बॉक्समध्ये, मेसेज बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता पर्यायाचा क्रमांक. हे उदाहरण पहिल्यांदा लिहून घ्या पूर्णपणे. तुम्ही लिहायला कंटाळा करू नका, कारण हे तुमच्या जवळ असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तास संपल्यानंतर त्याचा अभ्यास करता आला पाहिजे की याचं उत्तर अमुकच कसं काय होतं. समजलं नाही तर तुमच्या शिक्षकांशी शेअर करा, ते सदैव तुमच्यासाठी कष्ट घ्यायला तयार असतील. ओके, छान लिहितायत. समान संबंध शोधता आला पाहिजे आपल्याला. आई जशी भाजी निवडते तसं तुम्हाला निवडून ते काढता आलं पाहिजे. हुशार आहात ना तुम्ही? सोपं आहे थोडस, फारसं काही नाही. काही जण वेगळा विचार करतायत आणि सापडत नाहीये. मी सगळे नियम आधी सांगितलेले आहेत तुम्हाला की काय काय असू शकतो, ते सगळ्यांचा विचार झाला पाहिजे एकाच वेळेस. त्या 8-10 प्रकाराने आपल्याला विचार करता आला पाहिजे, अशी बुद्धिमत्ता असायला हवी. क्रिकेट खेळात क्रिकेटचे कसे नियम तुम्हाला पाठ असतात, असं असलं तसं. व्हाईट बॉल कोणता,
नो बॉल कोणता, रन कसे निघतात, स्क्रीच कसं असतं, हे सगळं कसं पाठ केल्यासारखं असतं तसं हे पण ध्यानात असलं पाहिजे. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. ओके, चला ठीक आहे. सापडलंय उत्तर, काहींना सापडलंय परंतु कुठंतरी अडखळत आहे, थोडासा विचार येईना. वा 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 वा, काहींनी आले जवळ परंतु चुकतायत थोडस. नाही सापडलं. हा, राईट राईट. एकाने उत्तर राईट दिलं परंतु आता ते किती प्रामाणिकपणे दिलं आणि किती अभ्यास करून दिलं ते आता मी याचं उत्तर तुम्हाला सांगितल्यानंतर कळेल. हा, ओके. बघा आता उत्तर. चला, उत्तर आहे पर्याय आहे 2. ऍक्च्युअली उत्तर आहे तिथे एच पाहिजे होता, बरोबर. मग एचच का पाहिजे होता ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. बघा बरोबर, एच का पाहिजे होता तुम्हाला कळेल. या उत्तरावरून कळेल तुम्हाला की का एच पाहिजे होता. राईट, काहींना कळलं पण ते गटातील क्रमांक नाही कळला, असं झालंय का. आता आपण थोडस पहिल्या स्क्रीनवर जाऊया. इथे पहा, पहिला जो गट आहे ए बी सी डी हा पहिला गट आहे. याच्यामध्ये ए चा नंबर 1, बी चा 2, सी चा 3, डी चा 4 आणि ई चा 5 आहे. तसाच जो दुसरा गट आहे एफ जी एच आय जे, मग एफ चा इथं जरी 6वा क्रमांक असला पण गटातला क्रमांक 1 आहे. जी चा गटातला क्रमांक 2 आहे, एच चा 3 आहे, आय चा 4 आहे आणि जे चा 5वा क्रमांक आहे. जे चा तसा एबीसीडी मध्ये 10वा क्रमांक आहे, मात्र गटातील क्रमांक 5 आहे. आणि इथं आपण ऑप्शन देत होतो, सी चा क्रमांक जसा 3 आहे तसा इतरांचाही क्रमांक गटातला क्रमांक 3 होता, बरोबर. गटातील क्रमांक काय होता, 3 होता. आणि म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी देता यायला हवं होतं, बरोबर आहे. बरोबर, इथं पहा सी चा क्रमांक आहे 3, आर चाही क्रमांक 3 आहे, डब्ल्यू चाही क्रमांक 3 आहे, म्हणजे सगळ्यांचे क्रमांक 3 आहेत. मग इथं येणारं गटातलं अक्षर 3 नंबरच पाहिजे. ते एच मध्ये, एच ज्या गटात आहे त्या गटामध्ये एच चा क्रमांक आहे 3. जी जी ज्या गटात आहे त्या गटामध्ये जी 2 नंबरला होतं, आय 4 नंबरला होतं, एल 2 नंबरला होतं एलच्या गटामध्ये. मात्र या ठिकाणी एच आहे 3 नंबरला, म्हणून गटातील क्रमांकाचा या ठिकाणी विचार केलेला होता आणि गटातील क्रमांकानुसार पर्यायी उत्तर आहे 2, ते आपल्याला दिसतंय. बघितलं, समजलं की नाही. नाही समजलं, हो सोपं आहे. परत एकदा गटातील क्रमांकाचा विचार केला. सी गटामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, आर त्यांच्या गटामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, डब्ल्यू त्यांच्या गटामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून पर्यायाच्या जागी जो पर्याय आपल्याला निवडायचा आहे तोही गटातला 3रं अक्षर असायला हवं आणि ते आहे एच. हे 3रं अक्षर आहे. बघायचं आहे एच किती नंबरला आहे ते बघूया परत एकदा. एच 3 नंबरला आहे की नाही बघा बरं. इथं 2 नंबरच्या गटामध्ये एफ जी एच, एच चा क्रमांक आहे 3, बरोबर. आणि गटातल्या क्रमांकाचा विचार करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. फसलात की नाही मित्रांनो. वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करा, वेगवेगळ्या पद्धतीने हे करा. ठीक आहे, चला. आता आपण अभ्यास करणार आहोत. येतोय ना माझा आवाज? आवाज येतोय का?
सैंदाने सर. येतोय सर एकदम व्यवस्थित, काय अडचण नाही. ओके. मला वाटलं एकदम शांतता दिसली, काही आवाजच येईना का काय असं. आता 4 नंबरच्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत. 4 नंबरचं जे उदाहरण आहे ते आपण पाहूया. डी ला पी आणि क्वेश्चन मार्क म्हणजे पर्यायाला वाय. आता डी आणि पी मध्ये काय संबंध आहे शोधा बरं. तसाच संबंध वाय आणि त्या 3 नंबरच्या पर्यायात असला पाहिजे. पहिल्या 2 अक्षरामध्ये जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या अक्षरामध्ये असायला हवा. ते तुम्हाला शोधायचं आहे. याच्यासाठी आपल्याला 2 मिनिटाचा वेळ आपण देत आहोत. आपण ते शोधूया. अरे वा, काहींनी फार छान पैकी शोधण्याचा प्रयत्न करू राहिलेत, पण कुठंतरी काय संबंध लक्षात येईना. येईल आपोआप येईल. हो, थोडासा विचार करा. इथं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असं म्हणतात ना, तसं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय दिला. ओके ओके. हां हां हां, सापडतंय. शाबाश, व्हेरी गुड. छान छान. काहींनी करेक्ट उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींना मात्र थोडस उत्तर शोधताना अडचणी येतात. बघायचं पुढचं का अजून वेळ पाहिजे. बरं, थोडा वेळ घ्या. शाबाश, ठीक आहे. आता उत्तर बघूया. हा, आलं असेल लक्षात. पहा, तुमच्या स्क्रीनवर आता उत्तर दिसत आहेत. हा, काय आलं. राईट. पहिल्या 2 पदांचा काय संबंध लावला. डी 4 नंबरला आहे आणि पी 16 नंबरला आहे. बरोबर आहे. ओके. 4 आणि 16 मध्ये काय संबंध येतो. तो 4 चा स्क्वेअर जो आहे तो 16 आहे. 4 चा वर्ग 16 आहे. आणि तसाच संबंध इकडे पण लावायला हवा. y चा क्रमांक आहे 25. मग 25 हा कशाचा वर्ग आहे. तर तो 5 चा वर्ग आहे. 5 चा वर्ग आहे 25. इथं आता तुम्हाला 10 च्या आतले वर्ग संख्या दिल्या. बरोबर आहे. तुमच्या साधारणपणे 30 पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ व्हायला हव्या. अशीच गोष्ट जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिली, आणखी याच्यात एक कृती टाकून, तर ते थोडंसं क्लिष्ट उदाहरण तयार होऊ शकतं आणि ते पण आपल्याला सोडवता यायला हवं. त्यासाठी अशा प्रकारची उदाहरणे तुम्हाला जास्तीत जास्त सराव करून सोडवावी लागतील. ती शोधावी लागतील. तुमच्या गाईडमध्ये इंग्रजीच्या बुद्धिमत्तेच्या गाईडमध्ये खूप चांगल्या प्रकारची उदाहरणे आहेत. 40 एक उदाहरणे असतात. ती सोडवा, म्हणजे तुम्हाला ही कृती आपोआप आणि ऑटो ज्याला म्हणतात
ती आपोआप यायला सुरुवात होईल. आणि तसा विचार तुम्ही करा. इथं 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. मग 5चा वर्ग 25, मग 5 नंबरला त्याच्या पुढची आणखी एक कृती करावी लागते ना. नुसतं 5चा वर्ग 25 म्हणून चालत नाही. मग कोणाचा वर्ग? 5चा वर्ग. मग 5 कोणता अक्षर आहे 5 नंबरला? तर ते आहे ई. मग ऑप्शन क्रमांक 3 बघा, आपल्याला एक उदाहरण सोडवण्यासाठी किती कृती कराव्या लागल्या? हो, पहिल्यांदा उदाहरण पाहिलं, यांचे क्रमांक पाहिले, त्यांच्यातला संबंध शोधला, तो वर्ग संबंध आहे हे लक्षात आलं. वर्ग संबंधामध्ये कोणाचा वर्ग आहे हे पाहिलं, कोणाचा वर्ग, त्याच्यानंतर मग त्या वर्ग संख्येच्या जागेवर कोणतं अक्षर येतं ते पाहिलं, ते अक्षर कितव्या नंबरला पर्याय ते पाहिलं, आणि मग पर्याय नोंदवला. बघितलं, एक कृतीवर थांबलेलो नाही, 5-7 कृती करून घेतल्या तेव्हाशी उत्तर लिहिता आलं आपल्याला. म्हणून बुद्धिमत्तेमध्ये एका गोष्टीचा विचार करायचा असतो की आपल्याला एकाच वेळेस फास्टली अशा 5, 7, 8, 10 कृती करता यायला हव्यात. आता हे तुम्हाला आयतं उत्तर मिळालं म्हणून सांगितलं. याच्यावर तुम्ही मूळ संख्यांचा विचार केला असता, समसंख्यांचा विचार केला असता, अधिक वजाचा विचार केला असता, गुणाकार भागाकाराचा विचार केला असता, हा सगळा विचार करून उत्तर शोधायचं असतं. बरोबर? म्हणून जरा काळजी घ्या. बरोबर? जास्तीत जास्त सराव करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, चला, तुम्ही लिहून घेतलं असेल हे? नाही लिहिलं काही नाही? अरे बापरे, लिहा बरं पटकन, वेळ न लावता लिहित चला. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या लागलंच तर. तुम्हाला जे आवडलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लागलंच तर, किंवा जे लिहायचं राहिलं त्याच्यासाठी वेळ नको द्यायला. चला पुढे जाऊया. बघितलं, आता आपण 5व्या उदाहरणाकडे जाणार आहोत. 5वं उदाहरण तुमच्या समोर आहेत आता. बघितलं, चला करूया सुरुवात 5व्या उदाहरणाला मग. ओके, ई ए या 2 अक्षरांचा संबंध एफ शी आहे, आणि यांचा जो संबंध आहे तोच IC चा क्वेश्चन मार्क वर येणाऱ्या अक्षराशी असेल. आणि 4 पर्याय खाली दिलेले आहेत, दिसत असतील तुम्हाला. आता स्पष्ट दिसत असेल. तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून यासाठी भरपूर कष्ट घेऊन हे काम करावं लागलं. तुम्ही याचा सदुपयोग करून घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही जण छानपैकी करतायत. हा, क्रमांक लिहिले, व्हेरी गुड. पहिल्यांदा विचार तर क्रमांकाचाच करावा लागतो. कितव्या नंबरला आहे पाठ व्हायला हवं. शाबास शाबास. व्हेरी गुड. आता जरा वेगळ्या थाटणीचं उदाहरण हे बघा बरं. त्या पुढच्याकडे जायचंच नाही शक्यतो, लेट जायचं. पुढच्या 3ऱ्या पदाकडे लेट जायचं. पहिल्या या दोन्हींचा संबंध फिक्स करून घ्यायचा. ई चा क्रमांक आहे 5, ए चा क्रमांक आहे 1 आणि एफ चा क्रमांक आहे 6. 5, 1, 6 काय संबंध आहे? काय असेल बरं? बरोबर, करेक्ट, शाबाश, छान. मग तुम्ही जो संबंध शोधला तोच आता IC चे नंबर टाकून शोधा बरं. आता क्ल्यू दिलाय तुम्हाला. राईट. करतायत, शाबास. हा, बरोबर. नंबर तर बरोबर टाकलेले आहेत. संबंध शोधा आणि लिहा बरं. कितव्या नंबरचं अक्षर असू शकेल? त्याचा नंबर एकदा फिक्स झाल्यावर त्या पर्यायात किती नंबरला आहे ते शोधा. ओके, बस उत्तर पाहायचं. हा, घ्या हे उत्तर तुमच्या पुढे.
राईट. ई ए 5 अधिक 1 बरोबर 6. दुसरं पद त्यांच्या बेरजे इतकं तयार झालं. बरोबर. दुसरं पद कसं तयार झालं? त्यांच्या बेरजे इतकं तयार झालं. आणि मग तसाच संबंध इकडे आहे का पहा. आयचा क्रमांक आहे 9, सीचा क्रमांक आहे 3 आणि दोघांची बेरीज केली तर त्याचं उत्तर येतं 12 म्हणजे 12. 12 नंबरला कोण आहेत बरं? मग तुम्हाला यांचे धडाधड क्रमांक जर माहीत असले, एम म्हणजे 13, के म्हणजे 11, एल म्हणजे 12, एन म्हणजे 14, मग 12 नंबरला कोण आहे? व्हेरी गुड. कोण आहे 12 नंबरला? 12 नंबरला आहे एल. म्हणून उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक किती आहे? 3. सापडलं? करेक्ट. पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे या ठिकाणी बेरजेचा विचार केला. असाच वजाबाकीचा विचार करावा लागतो कधी कधी. कधी कधी गुणाकाराचा विचार करावा लागतो. कधी भागाकाराचा विचार करावा लागेल. कधी कमी जास्तपणा दाखवता येतो का काय ते पाहावं लागेल. अशा बऱ्याच अंशांगाने विचार करून उत्तर शोधायचं असतं. आपण जो क्रायटेरिया वापरला, आपण जो नियम पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध शोधला तसाच संबंध बरोबर लागू झालेला असायला हवा 3ऱ्या आणि 4थ्या पदासाठी. तरच ते उत्तर ग्राह्य होतं, तरच ते बरोबर असू शकतं. बरोबर. कळलं मग आता? समजलं? चलायचं पुढं. आता थोडंसं डीप नॉलेज सुरू होईल. आता पहिले हे 4-5 प्रश्न थोड्याशा सोप्या पद्धतीचे होते. आता तुम्हाला आणखी एखादा 2 विचार जादा करावा लागेल आणि तो जादा विचार करून उत्तरे नोंदवावी लागतील आणि उत्तर शोधावी लागेल. चलायचं मग आता पुढच्या उदाहरणाकडे. ओके. पुढचं उदाहरण शोधूया. 6 नंबरचं उदाहरण आहे ते असं. रेडी? चला उदाहरण एकदा लिहून घ्या तुम्ही. हो, त्याचा इथं स्क्रीनवर नका विचार करू लगेच. उदाहरण लिहून घेणं गरजेची गोष्ट. जरा मोठ्या टाईपमध्ये लिहा, मोठ्या अक्षरात लिहा. एका ओळीत लिहा. त्याच्या खाली क्रमांक लिहिण्यासाठी थोडी जागा असू दे. आय डी, या आय डीचा जो संबंध आहे तोच एल शी आहे. आय डी एल आणि जे आयचा जो संबंध आहे तोच पर्यायाशी संबंधित आहे. मग ते पर्याय तुम्हाला शोधायचे आहे. हे उदाहरण थोडंसं मी याच्यासाठी अर्धा मिनिट वेळ जादा देणार आहे. 2 मिनिटात व्हायला हवं ते 2.5 मिनिटात होईल असा प्रयत्न करा आणि उत्तर शोधा. बघूया बरं तुम्ही 2.5 मिनिटात सोडवतात का? बरोबर चाललेलं आहे काहींचं गणित. शाबाश. पुढे जा. पहिलं काम आहे तुमचं त्यांचे क्रमांक लिहून घेणे. हे पहिलं काम करायचं. संबंध नंतर शोधू. क्रमांक शोधा. सगळ्यांचे क्रमांक लिहा. 6 अक्षरांचे. आय डी त्याचा क्रमांक ज्याच्या त्याच्या खाली टाका. एल त्याचा एचा क्रमांक किती, एलचा किती ते लिहा. जे आयचं तसंच लिहा. बाकी नंतर बघू. आता हे क्रमांक जे शोधले त्यांचा संबंध शोधा. उत्तराची घाई करू नका.
ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. अरे वा, हुशार आहे तुम्ही काही जण. व्हेरी गुड. राईट. बरं, आता तुम्ही जेवढं काम केलं थोडासा क्ल्यू देऊन मी पुढे जाणार आहे. अजून तुम्हाला वेळ पण देतो आहे. आयचा क्रमांक लिहिला 9 आणि डीचा क्रमांक लिहिला 4. बरोबर. दोन्ही तसेच ठेवा. ए आणि एलचा क्रमांक लिहिलेला आहे. एचा क्रमांक A1 आहे आणि एलचा 12 आहे. आता आय आणि डी दोन्ही क्रमांक पहा आणि एल दोन्ही क्रमांक पहा. काय संबंध लक्षात येतो बघा बरं. बरं, नाही आला अजून. चला मग बेरीज करून पहा. हां, राईट. 9 आणि 4, 9 and 4 13 झाले. म्हणजे आय ची बेरीज जर केली तर 14 येते, सॉरी 13 येते. आणि एल ची बेरीज केली 1 + 12 ही पण 13 येते. दोन्ही बेरीज 13च येतात. आता जे आयच्या बाबतीत तसं घडतंय का पहा. यस, करेक्ट. जे आयच्या बाबतीत तसं घडतंय का पहा. जेचा क्रमांक आहे 10 आणि आयचा क्रमांक आहे 9. यस, 10 + 9 ठीक आहे 19 होतात. बरोबर आहे. मग आता यांची पुढचे जे दोन अक्षर आहेत आपल्याला जे पर्यायातून निवडायचे त्यांचाही क्रमांक, त्यांचीही बेरीज, त्यांच्या क्रमांकांची बेरीज 19च यायला हवी. करेक्ट. शाबाश. 19च यायला हवी. आता 19 बेरीज येण्यासाठी मग तुम्हाला आता यांचे पण क्रमांक लिहावे लागतील. ई आणि एमचा क्रमांक करून लिहून त्याची बेरीज करावी लागेल. जी एमचा बेरीज करावी लागेल. एन ची बेरीज करावी लागेल आणि एन ची बेरीज करावी लागेल. चला बरं, करा पटकन. शोधा शोधा. हो, राईट, करेक्ट, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक किती आला. 3. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 बरोबर. n + e 14 + 5 बरोबर 19 येतात. करेक्ट. तिसरा पर्याय क्रमांक बरोबर. अरे बापरे, काय म्हणतात 4. कसं काय सांगा बरं. हा, शाबाश, करेक्ट. ENN 5 + 14 5 + 14 = 19. यस, करेक्ट. मग आता यामध्ये दोन्ही पर्याय बरोबर आहेत ना. मग आपल्या स्कॉलरशिप मध्ये असं पण असतं, काही प्रश्नांची उत्तरे लिहिताना 2 अचूक पर्याय लिहायचे असतात. तशा प्रकारची रचना या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला इथं फसवण्याचाही थोडासा प्रयत्न करून पाहिलेला असतो की तुम्ही एकच उत्तर नोंदवलं, ते तुमचं बरोबर जरी असलं तरी देखील तुम्ही 2 पर्यायाचं अचूक न नोंदवल्यामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं. चुकू शकतं म्हणजे चुकणारच. म्हणून या दोन्ही गोष्टींकडे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर नुसती एनची बेरीज केली असती आणि ती 19 आली असती आणि तुम्ही ते उत्तर मांडून मोकळे झाला असता, पण या ठिकाणी वर प्रश्नात दिलेलं असतं तसं की अचूक 2 पर्याय निवडा म्हणून, पण त्याकडे जर दुर्लक्ष केलं तुम्ही तर इथं अशी चूक होऊ शकते. तेव्हा पुढची ठेच लागण्यापूर्वी अगोदर शहाणं होऊन घेणं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी 2 पर्याय दिलेले होते, ते दोन्ही पर्याय शोधणं गरजेचं होतं. त्यातल्या काही मुलांनी बरोबर शोधण्याचा प्रयत्न केला. व्हेरी गुड. हा, आता त्याच्याच उत्तराच्या संदर्भात आपण या ठिकाणी अशा पद्धतीची रचना करून तुम्ही प्रश्नपत्रिकेत किंवा अशी रचना तुम्ही जर लिहून ठेवली तर तुम्हाला ते गणित उदाहरण कळायला सोपं जातं. प्रश्न कळायला सोपा जातो. इथं आधी लिहिलं 9 + 5 = 13, 1 + 12 = 13.
10 + 9 = 19 आणि इथं = 19 होण्यासाठी कोणत्या दोन संख्या असायला हव्या, तर इथं 14 + 5 आणि 5 + 14 अशा दोन प्रकाराने 19 उत्तर येतं, म्हणून हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. इथं पण लक्षात येईल आपल्याला एनी आणि इयन बेरजेमध्ये क्रम बदलला तरी चालतो, बेरीज सेम येत असते. ही तत्व आपण शिकलेलो आहोत चौथी पाचवीलाच. त्याचा या ठिकाणी फास्ट काम करण्यासाठी उपयोग पडू शकतो. चालायचं पुढे मग. आता झालं लिहून? मला स्क्रीनशॉट काढायचा तुम्ही काढू शकता. घ्या बरं काढून पटकन. काही नुसते स्क्रीनशॉट काढतात आणि नंतर अभ्यास करत नाही, मग काय फायदा त्याचा? ते स्क्रीनशॉट जे तुमच्या वहीमध्ये नोंदवले गेले पाहिजेत. हो, हे सगळं तुम्हाला शाळा भरल्यानंतर तुमच्या सरांना दाखवायचंय की 16 तारखेला जो तास झाला तो याचा होता, त्यामध्ये एवढी उदाहरणे सोडवली आम्ही, ती त्यांची उत्तरं अशी होती, हे तुम्हाला दाखवायचंय. बरोबर? हो, तुमचे सर तुमचे मॅडम तुम्हाला विचारणार आहे याविषयी. चला, 6वं गणित झालं. आता 7व्या गणिताकडे आपण जाणार आहोत. एक मिनिट. ठीक आहे, या ठिकाणी 7वं गणित या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. ओके, दिसतंय? आडवी झाली वाटतं ती स्क्रीन. ठीक आहे, बघा तुम्ही तुमचा मोबाईल आडवा करून करू शकता. या ठिकाणी 3 अक्षरांचा गट दिलेला आहे आणि त्या अक्षराची संबंधित संख्या पुढे दिलेल्या आहेत, त्यांचा संबंध असं HEN चा संबंध आहे 8514 यामध्ये आहे आणि LOG चा संबंध कशाशी आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. ती 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही ते शोधू शकता. बघा, यासाठी सुद्धा तुम्हाला मी थोडासा 15 सेकंद वेळ ज्यादा देणार आहे. करा बरं उत्तराची तयारी. आता करा. ओके, कुठलाही डिस्टर्ब न करता आता तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. चला, हे अगदी सोपं होतं. H चा क्रमांक आहे 8, बघायचं आहे आपल्याला. चला बघूया आपण. H चा क्रमांक आहे 8, E चा आहे 5, 9, N चा आहे 14 आणि तेच क्रमांक तसेच दिलेले 8, 5, 14 याचा संबंध पुढे लावला. मग लॉग याचा संबंध काय तयार झाला पाहिजे? LOG. L चा क्रमांक आहे 12, O चा आहे 15 आणि G चा आहे 7. म्हणजे 12, 15, 7 असे अक्षरांचे क्रमांक जसेच्या तसे लिहिलेले, म्हणून याचं उत्तराचा क्रमांक काय येईल बरं? यस, 4. 12, 15, 7. समजलं हे उदाहरण? चला बरं, अर्ध्या मिनिटात लिहून घ्या पटकन किंवा स्क्रीनशॉट काढा. ओके, आपण आता 8व्या गणिताकडे जाणार आहोत. आपला 10 मिनिटे वेळ बाकी आहे. 10 मिनिटात आपल्याला उर्वरित 3 गणितांचा सराव करायचा आहे. आपण तो करणारच आहोत.
चला थोडस पुढे जाऊया. चला ठीक आहे. आता आपण थोडस घाईने पण घेऊया. थोडस खालीवर झालंय त्यामुळे राईट. चला हे उदाहरण आहे डीकेपी जेक्यूव्ही. डीकेपीचा संबंध आहे जेक्यूव्ही शी, तसाच संबंध आहे एमएसडब्ल्यू चा कशाशी आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. बघा बरं प्रयत्न करून. डीकेपी जेक्यूव्ही आणि एमएसडब्ल्यू काय संबंध आहे तो पहा. थोडीशी क्लिष्टता या उदाहरणामध्ये ती तुम्हाला शोधावी लागेल. यस, नंबर तर तुम्ही टाकलेत ते बरोबर आहेत. त्या नंबरवर आधारित काम करा. स्वतंत्र काम करा. डीकेपीचाच काय संबंध आहे ते शोधून काढा. संख्या कशा पुढे पुढे गेल्या ते पहा. नंतर तसा संबंध जेक्यूव्ही शी पहा. कितीने वाढ झाली ते शोधा. घट असेल तर घट शोधा. थोडीशी क्लिष्टता असल्यामुळे याचं उत्तर मी आधी सांगतो, त्या उत्तराशी कनेक्ट होऊन पहा. पर्याय क्रमांक आहे 2 HNR. हे पर्याय बरोबर आहे. मग आता तुम्हाला शोधता येतं का पहा बरं HNR कसं बरोबर आलं. काय नियम वापरला. ओके चला बघायचं. थोडासा कमी वेळ आहे म्हणून आपण थोडस फास्टली जावं लागेल. इथं बघूया. चला इथं पाहूया. डी चा नंबर आहे 4, के चा आहे 11 आणि पी चा आहे 16. 4 आणि 11 कडे जाताना डी कडून के कडे जाताना +7 केले. 4 आणि 7 11 होतात. 4 + 7 11 झाले. 11 मध्ये पुन्हा 5 मिळवले तर 16 झाले. तसाच संबंध इकडे आला. जे चा क्रमांक आहे 10, क्यू चा आहे 17 आणि व्ही चा आहे 22. यांच्यामध्ये बी संबंध शोधताना काय झालं, 10 to 17 ला जाताना +7 करावे लागले. 7 to 22 जाताना +5 करावे लागले. म्हणजे +7 आणि नंतर +5 करावे लागतात. यातही तेच झालं. +7 +5 तसंच इकडे आहे का पाहूया बरं. आता MSW चं काय झालं पहा. 13, 19, 26. आता हे परत सांगण्याची गरज नाही. 13 to 19 ला +6 झाले. 19 to 26 सॉरी 24 पाहिजे होते इथं, 26 नाही. 19 to 24 ते +4 झाले आणि मग 6 + 4 असा क्रायटेरिया तयार झाला आणि त्याचं उत्तर HNR असं तयार झालं. ओके 2 नंबर. याचा नंतर विचार परत एकदा करा तुम्ही. आपण अजून 6 मिनिटात 2 प्रश्न काढायचे आहेत म्हणून आपण थोडेसे पुढे जात आहोत. ओके ठीक आहे. आता आपण 9व्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 9 आहे.
9वा प्रश्न असा आहे, इथं मावलं नाही एका रांगेत म्हणून थोडस दुसरं पद खाली लिहिलेलं आहे, तेवढं ध्यानात घ्या. FHJLTRPN या दोन्हींचा जो संबंध आहे तोच संबंध KNQTचा दुसऱ्या पदाशी आहे. मग आता तुम्हाला शोधायचं आहे की उत्तर कोणतं असेल ते. ओके, रेडी आहे? चला 2 मिनिटाचा वेळ देतोय. यस, लिहून काढलाय तुम्ही, बरोबर. तसंच मगाच्या प्रमाणेच या उत्तराशी कनेक्ट आहे याचा. मगाशी 3 होते, आता 4 झालेले आहे, 4 अक्षर आहेत म्हणून थोडासा बदल आहे फक्त. ओके, चला ठीक आहे. नव्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. गेलं खाली असेल, शोधतोय. एकच मिनिट. तर इथं उत्तर आहे पहा. F चा क्रमांक आहे 6, H चा 8 आहे, J चा 10 आहे आणि L चा 12 आहे. म्हणजे इथं 2 नी वाढ झालेली तुम्हाला दिले. 6 चे 8 होताना 2 नी वाढ झाली, 8 चे 10 होताना 2 नी वाढ झाली, 10 चे 12 होताना 2 नी वाढ झाली. हे समजलं का? तसाच संबंध इथं पण आहे. TRPN चं काय झालं पहा. T चा क्रमांक आहे 20, R चा आहे 18, P चा आहे 16 आणि N चा आहे 14. इथं उलट झालं. इथं प्लस होतं डावीकडच्या पदात, आता उजवीकडच्या पदामध्ये काय झालं, -2 ने घट झालेली दिसते. 20तून 2 गेले 18, 18तून 2 गेले 16, 16तून 2 गेले 14. बरोबर आहे. 20 - 2 = 18, 18 - 2 = 16, 16 - 2 = 14. असा बदल होत गेला. तसाच संबंध या तिसऱ्या पदाशी आलाय. KNQT म्हणजे 11, 14, 17 आणि 20 हे +3 ने वाढले. मग आता इकडे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय यायला हवं, तर -3 व्हायला हवे. बरोबर. मग -3 ने कोणतं अक्षर तयार होईल, ते हे 1 नंबरचं जे पद पर्याय आहे तो -3 ने तयार होतो, म्हणून ते बरोबर असेल. V चा 22 आहे, S चा 19 आहे, P चा 16 आहे आणि N चा 13 आहे. मग ते कसे तयार झाले? 22 - 3 = 19, 19 - 3 = 16, 16 - 3 = 30. हा, अरे बाप रे, एवढा कधी विचार करणार आपण? हो, अशी उदाहरणं खूप सोडवली की असा विचार करता येणं शक्य असतं. आणि म्हणून हा क्रिटिकल विचारापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यासाठी सराव महत्वाची गोष्ट आहे. सराव करा आणि आनंदी राहा. अजून आपल्याला पुढच्या गणिताकडे आपण वळणार आहोत, ते म्हणजे 10व्या गणिताकडे. 10वं गणित आहे अतिशय, हॅलो, 10वं गणित आहे, 10वं उदाहरण आहे आपलं हे. बघा बरं पटकन, आता 1 मिनिटाचा वेळ बाकी आहे, तेवढ्यातच आपल्याला सोडवायचं आहे. मी आता हे उदाहरण तुम्हाला सोडवून देणार नाही, तर ते तुम्ही सोडवायचं आहे. QSUW RTVX त्याचा या दोन्हींचा जो संबंध आहे तोच संबंध आहे पर्यायातल्या उत्तराशी आणि FHJL या पदाशी. ओके, प्रयत्न करून पहा. मी थोडासा क्ल्यू देऊन जाईल आणि त्या क्ल्यू मध्ये तुम्हाला ते काम करायचं आहे. हे उदाहरण तुम्ही घरी सोडवायचं आहे आणि तुमच्या पुस्तकामधले जे समसंबंध वर्णमाला याच्याशी संबंधित जी उदाहरणे आहेत, ही उदाहरणे
30-40 उदाहरणे तुमच्या पुस्तकात गाईडमध्ये दिलेली आहेत. ती तुम्ही सोडवा आणि तुमच्या शिक्षकांशी शेअर करा आणि त्याची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हा दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास म्हणून समजत चला. अभ्यास करा आणि आनंदी राहा. ओके, सोडवणार मग हे उदाहरण? हा, अरे हो, क्ल्यू देणार होतो ना. चला, क्ल्यू आहे यामध्ये प्रत्येक उदाहरणात 1 ने होणारी क्रमवार वाढ आहे. 1 ने काय होती? क्रमाने वाढ होत गेली. जसं क्यू आणि आर, एस आणि टी, यू आणि व्ही, यू व्ही आणि डब्ल्यू एक्स. आता आली लक्षात? हा, मग आता उत्तरही तयार झालं असेल, पण उत्तर तुमच्या जवळ राहू द्या. तुम्ही ते शेअर करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा. याचं उत्तर ते असेल. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या, बरोबर. आणि या ठिकाणी अशा प्रकारची जी उदाहरणे पुस्तकात दिलेली आहेत ती सर्वच्या सर्व उदाहरणे सोडवा आणि तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. आज या ठिकाणी संगणी सर आहेत का? हॅलो, संगणी सर आहेत का म्हटलं? हो, आहे. ओके, ठीक आहे, चालेल. तर अतिशय सुंदर अशी ही तासिका आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासलीचे पदवीधर शिक्षक श्री बाबासाहेब काळे सर यांनी घेतली. त्यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची ही तासिका संपल्या असं सांगतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर, थँक्स अ लॉट. सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद, त्यांच्या पालकांना धन्यवाद. जे मुलं